रामकृष्ण हरी. हॅलो. धर्मवीर संभाजी राजे मित्रमंडळ दत्तनगर उमरी बाळापूर आयोजित गणेशोत्सव 2024 निमित्त उपस्थित सर्व माता पिता बंधू भगिनी, आज या सुंदरशा अशा या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन मंडळानं केलेलं आहे. त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणारे आपण सर्वच भाविक, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या कुशल अशा नेतृत्वाने या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेले आहे, असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाराष्ट्र भूषण माझे गुरुवर्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर बाबा यांच्या नेतृत्वानं आणि सुंदर अशा नियोजनानं हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. विशेषतः आपण सर्व माता भगिनी या ठिकाणी पुढे बसलेले आहेत, तुमचं मनपूर्वक स्वागत. तरुण मित्र, बालमित्र, सप्ताह कमिटी सर्वांचं स्वागत करून सुंदर असं ध्वनी चित्रण या ठिकाणी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करून, ध्वनी व्यवस्था आणि सर्वच आपल्या सर्वांचं स्वागत करून, माझा परिचय आपल्याला आहे द्यायचं काहीच कारण नाही, परंतु तरीही राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद, मुक्काम पोस्ट भातकुडगाव, तालुका शेवगाव आणि जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर. कुठलंही कार्य म्हटलं की त्या श्री गणेशाला वंदन करावं लागतं. श्री गणेशा झाल्याशिवाय कुठलंही कार्य सिद्धीस जात नाही आणि म्हणून त्या विघ्नहर्ता गणरायाला आपण या ठिकाणी वंदन करूया. आणि मग भारुड आपल्याला ऐकायचंय. आता भारुड अनेक प्रकारचे आहेत. काहीला वाटलं असेल भारुड या ठिकाणी सादर करायचं म्हणजे सुरुवातीलाच लगेच काहीतरी वेगळं दिसेल, पण माझी भारुड सादर करण्याची पद्धती जरा वेगळी आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात ही प्रसिद्ध आहे. कारण संत एकनाथ महाराजांना, आमच्या सकल संतांना अभिप्रेत असणारा विचार, आचार आणि वारकरी संप्रदायाची संहिता याच्या कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन न करता वारकरी सांप्रदायिक असं भारुड तुमच्या समोर मी सादर करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला पचल रुचल आवडल आणि त्याच्यातून अध्यात्म, विज्ञान आणि प्रबोधन, मनोरंजनातून लोकशिक्षण असा सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी सादर करणार आहोत. सुरुवातीला श्री गणेशा, कारण भारुड, सोंगी भारुड, भजनी भारुड, कूट भारुड हे तिन्ही प्रकार आपण या ठिकाणी सादर करणार आहोत आणि म्हणून वंदू श्री गणेशा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दनं कृष्ण वन्दे जगद्गुरुं. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.
बोलो रे भाई सब संतन की जय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. म्हणून श्री संत एकनाथ महाराज आणि नाथ महाराज म्हटलं की समोर येतं भारूड. भारूड म्हणजे तरी काय, भावभक्तीनं रूढ असणार आणि परंपरेने चालत आलेलं ज्ञान बहुरूढ झालं ते भारूड. आणि नाथ महाराज त्या श्री गणेशाला या भारुडासाठी निमंत्रित करतात आणि ते म्हणतात, हे तुझं नमो नमो, हे तुझं नमो 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 नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, 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 ओंकार स्वरूपा 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 नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो 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 नमो ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझं नमो. नमो माय बापा गुरु कृपा घना, तोडिया बंधना माया मोहा, मोह जाळ माझे कोण निरशील, तुझं विन दयाळा सद्गुरु राया. हे तुझं नमो नमो, हे तुझं नमो 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 नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, 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 ओंकार स्वरूपा नमो ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा नमो ओंकार स्वरूपा, हे नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, सद्गुरु राया माझा आनंद सागर, त्रैलोक्य आधार गुरुराव, गुरुराज स्वामी असे स्वयं प्रकाश, ज्या पुढे उदास चंद्र रवी, रवी शशी अग्नि नेन तिजा रूपा, स्वप्रकाश रूपा नेने वेद, एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे परिणाम सदा मुखी, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, 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 सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर हा, सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर, ज्ञानाचा सूर्य उगवला आणि प्रकाश पडला तोही ज्ञानाचा. सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर हा, सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर, अरे आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा हो हो. नमस्कार. वंदन तर झालं आणि आज एक आचारसंहिता मला पाळावी लागणार आहे. कुठली? इथं जे बोलायचं तुम्ही फार गंभीर नका हो बरं का, कारण हे फार VIP कलाकार नाही, तुमच्यातलाच, आणि म्हणूनच बाबांनी माझं नाव सुचवलं ना, हां म्हणून तुमच्यातलाच मी एक आहे, फार VIP नाही, म्हणून आज जरा जपून बोलावं लागलं. त्याचं कारण असं आहे, समोर जे दिसतं आहे, काय दिसतंय आपल्याला? सोशल मीडिया.
म्हणून इथं जे बोलायचं ते व्यवस्थित बोलावं लागेल. त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे सोशल मीडियामध्ये, कोणाला वरती न्यायचं आणि कोणाला वरतून खाली टाकून द्यायचं. म्हणून जरा आचारसंहितेमध्ये आपल्याला या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम. आणि म्हणून आता पूर्वीच्या काळी असा वासुदेव यायचा, वासुदेव. आता वासुदेव नाही राहिले. आता 4 मित्र जर गप्पा मारीत बसले आणि 5वा आला का ते म्हणतात आमच्या कामाचा आता वासुदेव झाला. परंतु वासुदेव पूर्वीच हे गावगाड्यातली ही सर्व सोंग यायची, तेच माझ्या नाथांनी वासुदेव पोतराज हातामध्ये दिमडी घेतली, गोंधळ जागरण केलं, गोंधळ केलं, जुहार घातला. मग तो वासुदेव आला. कसा आला? लक्षपूर्वक ऐका. म्हणून अरे वासुदेव बर का, वासुदेव कसा यायचा पूर्वीच्या काळी ऐका जरा. अशी मोराची त्याचा पिसारा असा टोप्यावरती, टोपुई अशी ती डोक्यावरती असायची. तो म्हणायचा अरे वासुदेवाची स्वारी आली, कशी आली? म्हणून तो म्हणायचा लक्ष देऊनी ऐका जरा वासुदेवाची वाणी. म्हणून तो असा म्हणायचा काय, आता काही काही माणसं एवढे गंभीर झाले बघा माझ्याकडे बघता बघता. तुमचं सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे, पण माझं सगळ्यांक तुमच्याकडे. कारण आता हे पुढे जे बसल्यात ना, तुमचं खरंच तुम्ही कनी कुठं पहा महिलांची गर्दी जास्त. तुम्ही बँकेत जा, गर्दी महिलांची. तुम्ही आधार लिंक करायला जा, गर्दी महिलांची. तुम्ही एसटीत बसा, 50% गर्दी महिलांची. तुम्ही सप्त्याला जा, जास्त महिला मंडळ दिसणार तुम्हाला. महिलांनी खूप आता प्रगती केली आणि म्हणून आता सगळ्या लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. त्याच्यामुळे बक्षिसाला काही कमी नाही. अरे रामपाऱ्यामध्ये आला वासुदेव, टाळ वाजे छुनछुन. आणि झोपू नका तुम्ही. झोपायचं नाही बरं का. तुमचे आभार, कारण तुम्ही आता टीव्हीचं खोकं सोडून इथं आला. त्याचं कारण असं आहे, कारण मालिका चालू असतात. मालिका कुठल्या? सास भी कधी बहू थी, कणिक भी कधी गहू थी, कुमकुम भाग्य, माझ्या नवऱ्याची बायको. हे सगळ्या मालिका बघता बघता आपला घरामध्ये टाइम जातो. पण संतांची वाणी ऐकण्याचं, हे प्रबोधन ऐकण्याचं, धर्मवीर संभाजी महाराज मित्रमंडळानं हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, खरोखर एकदा त्यांच्यासाठी सुरुवातीला टाळी होऊ जाऊ दे. म्हणून झोपायचं नाही. अरे रामपाऱ्यामध्ये आला वासुदेव, टाळ वाजे छुनछुन. झोपू नका तुम्ही जागे राहावे, ऐका ध्यान देऊन. झोपू नका तुम्ही जागे राहावे, ऐका ध्यान देऊन. वासुदेवाची ऐका वाणी. काय म्हणतोय तो? रामपाऱ्यामध्ये आला वासुदेव, टाळ वाजे छुनछुन. झोपू नका तुम्ही जागे राहावे, ऐका ध्यान देऊन. साधू संत विचारवंत काय केले यांनी? साधू संत विचारवंत होऊन गेले या भारती, दादा गेले या भारती. धर्मनीतीच्या गोष्टी सांगून, धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केले जनजागृती. आणि पुढे जाऊन ज्ञानदेवानी रेड्या मुखी वेद की बोलिला, अवदेव की पाहिला. अन पाषाणाचा देव रांग, अव पाषाणाचा देव नामदेवा संगे जेवला. अन उच्च नीचना कोणी असे माझ्या एकनाथाची वाणी, माझ्या एकनाथाची वाणी. अन ग्रामसफाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी. मानसातला देव तुकानी अभंगी गायला, अव अभंगी गायला.
वृक्षवल्ली रान पाखरे भरून तो राहिला, वृक्षवल्ली रान पाखरे भरून तो राहिला, वृक्षवल्ली रान पाखरे भरून तो राहिला, वृक्षवल्ली रान पाखरे भरून तो राहिला. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. असा वासुदेव आता आला. आता भारूड सादर करायचे मला आणि तुम्ही जास्त गंभीर होऊ नका. अशाच रात्रीच्या कार्यक्रमाला 2 म्हाताऱ्या आलत्या. त्या दोघी अशा संघ चालत्या. आता आल्यात का 2 मैत्रिणी? आजी तुम्ही आहेत, तुम्ही पाठीमागे. अशा 2 म्हाताऱ्या आलत्या आणि त्या बसल्या कार्यक्रमाला. आणि मी म्हटलं याच्यानंतर भारूड सादर करायचंय नवरा बायकोचं भांडण. त्या म्हातारी एकमेकामध्ये काय म्हणतात, चल उठ चल घरी. तीन काय झालं, तीन ते महाराज काय म्हणते, तीन काय, तीन नवरा बायकोचं भांडण. आताच माझ्या म्हाताऱ्या संग घरी भांडले आणि इथं आलं का तेच ऐकायचं का आता? तुमचा म्हातारा नाही. म्हटलं आजी अहो हे तत्वाचं भांडण, बायको कुठली नवरा कुठला, हे नवरा बायकोचं भांडण म्हणे भारूड असतं. मग तसं भारूड तुम्हाला सोंगी सादर करायचंय, पण तुम्ही फक्त सावधान व्हायचंय. आता कसं सावधान? 3 सावधान आपल्याला माहिती असते. मला आज मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे बरं का. म्हणे महाराज आता कीर्तन आपण रोज ऐकलेत, म्हणे आज भारूड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय आता प्रबोधन करायचं. आणि आता सगळ्या लाडक्या बहिणी म्हणे पुढेच बसलेल्या आहेत, मस्त कार्यक्रम करा म्हणून आता टेन्शन नाही. कुठपर्यंत? आणि असं असतं कीर्तनाचा तरी टायमिंग कसा असतो, 9 ते 11. पण भारुडाला बंधन नाही. पहाटे 4 वाजेपर्यंत जरी चाललं भारूड तर कुणी उठायचं नाही आणि कुणी काही म्हणायचं नाही. पण तुम्ही म्हणता महाराज आम्ही नाही उठणार, पण तुम्ही आम्हाला उठू न देण्यासारखं असं करा, नाही तर आम्ही चाललो. कारण माणसं आम्हाला माहिती आहे, मी लहानपणापासून या स्टेजवरती आहे, 12 वर्षाचा होतो तेव्हापासून, म्हणून कोणाला काय लागतं मला माहिती आहे. म्हणून आता सावधान, 3 प्रकारचे सावधान असतात. पहिलं सावधान कुठं असतं मुलांनो? सावधान विश्राम. सावधान घाटामध्ये धोक्याचे वळण असते की नाही घाटामध्ये. आणि गाडीच्या ड्रायव्हरनी जर सावधान जर ते वाचले, सूचना पाळली तर गाडी व्यवस्थित घाटामध्ये जाती. दुसरं सावधान असतं कुठं? सावधान बाळे ऐक जरा जान कलिके. अक्षदा टाकण्याचं एक सावधान. आणि तिसरं सावधान असतं कुठं? सावधान आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून हे भजनी भारूड तुमच्या समोर सुरुवातीला सादर करायचं आहे. सावधान सावधान हे सावधान, सावधान 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 सावधान. झाले तुझ्या आयुष्याचे पारायण, झाले तुझ्या आयुष्याचे पारायण. बोला तुम्ही बोलावाचे नारायण, बोला तुम्ही बोलावाचे नारायण. सावधान 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 सावधान. आणि म्हणून हे 10 वर्ष बालपण, हे पुढं बसलेले पोरं, हे शिंगम बसलेले पुढं. आता हे जर भारुडात नाचायला लागले, बघणारे काय म्हणतील, पोरं आहेत ते. पण या खांद असं झालं, 80 वर्षाचं म्हातारण लागलं मला खडे मारायला, बघणारे काय म्हणते, हे काल चांगले होते कीर्तनात, आज सरकले. म्हणून ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी चांगल्या वाटतात. म्हणून कसं जातं आयुष्य? 10 वर्ष बालपण, 18 वर्ष तारुण्यपण, अंगी तुझ्या सुटले मदन, मग केव्हा होसी तू सावधान. 65 मुलांचं मंडळ आहे बरोबर. 65 युवक तरुण एकत्र आले. जसे छत्रपती शिवबाराजानं 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं, महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, तशाच आमच्या धर्मवीर संभाजीराजे मित्रमंडळानं 65 जणांनी एकत्र येऊन गावासाठी एक प्रबोधनाचा मंच उभा केला. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. त्याच पद्धतीनं 18 वर्ष काहीचे बोगस जातात. 18 वर्ष तारुण्यपण, अंगी तुझ्या सुटले मदन, मग केव्हा होसी तू सावधान. सावधान सावधान ए सावधान. सावधान 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 सावधान
सावधान. आता 25 वर्षाचं वय झालं. काय होतं 25 वर्षामध्ये? दादा या पचरंगाच्या वाटा, 25चा गर्व मोठा, आई बापा संगे तंटा, अन बायकोचा प्रेम की रे मोठा. एकदा का डोक्याला मंडवळी बांधली. काय बांधली? मन ढवळी. मन ढवळी. तुमच्याकडे काय म्हणतात? मंडोळी. पण ती मंडवळी नाही, मन ढवळी. एकदा का डोक्याला बांधली, मनामध्ये ढवळा ढवळ चालू झाली. आणि मग जर का घरची लक्ष्मी दारात आली, मग 2 मैत्रिणीच्या गप्पा पहा. आधीच्या गप्पा बर का, बाई आमचा पप्या एक शब्द माया पुढं नाही. पण जेव्हा का माप ओलांडून लक्ष्मी दारात आली, मैत्रिणीच्या गप्पा बदलल्या. काय बाई, लय अवघड काम झालं. काय झालं? पप्याचं लग्न झाल्यापासून पप्याचं मा अजिबात जमत नाही. एक शब्द ऐकत नाही मा. काय ऐकन आता? ऐकायचंय तरी केव्हा? आणि म्हणून ऐकायचंय, पण चांगलं ऐकायचंय. कुठलं? आई बापा संगे तंटा, बायकोचा प्रेम की रे मोठा. आणि मग 30 वर्षानंतर काय होतं? मग 30ची होय भरती. आणि मग कन्या पुत्र तुला प्राप्त होती. मग पहा चालली आजी नातू पायाला. कन्या पुत्र तुला प्राप्त होती, याचीच पडे तुला भ्रांती बाबा, नकळे शिव स्वरूपाची कीर्ती. मग आली बघा चाळसी, डोळा लागली तुझ्या चाळसी, जवळ सोनी बाबा तुला कोणी दिसेना या नयनी. वयाची आली आता 50, विचार करा जरा मन्नाशी. वयाची आली आता 50, विचार करा जरा मन्नाशी. वयाची आली आता 50 अन विचार करा जरा मन्नाशी. वयाची आली आता 50, विचार करा जरा मन्नाशी. किती ऐकलं? जेवढं एक जोड मोटरसायकलवर बसून चालली का तुम्ही पहा किती ऐकावं लागत. हा, पार कानापाशी तोंड आमच्या ताईचं. तुम्हाला सांगत्या पावशर थुका त्याच्या कानात. काय सांगती? घरी सांग ना, मोटरसायकलवर कशाला सांगती? पण ताई, हा मग एवढं सांगितलं, किती ऐकलं? डोक्याचे झाले घोगे, तोंडाचे झाले बोळके. लवकर दात जातात का? पूर्वीच्या सारखं नाही राहिलं आता. दारात पाय टाकला पाहुण्याने की करा रे चहा, आणि चहा पिऊ पिऊ दात गेले. 80 वर्षाचे म्हातारे काय काय अजून जात जसेच्या तसे येत. म्हणून वयाची आली 60 बुद्धी झाली नाठी, हातामध्ये तुझ्या आली काठीन, वसा वसा लागसी पाठी बाबा, तुला हसतातही लहान लहान कारटी. लहानपणी आई म्हणत असते, बाळू तुला काय कळत नाही, जाय बरं बाहेर मला काम करू दे. मोठ्यापणी बायको म्हणती, तुम्हाला काय कळत नाही, हो बाहेर जरा फिरून या तुम्ही, नुसतं मध्ये येतात. आणि म्हातारा एकदा माणूस झालं, चौकात बसलं, 4 पोरं काही जर मोबाईल मध्ये बघत असले, म्हातारा म्हणता, अरे पोरं हो, अरे चांगलं व्यवस्थित. ते म्हणते, बाबा तुम्हाला काही कळत नाही. मग कळतं तरी कधी? म्हणून तर कळायचं पाहिजे तर जीवनाचं तत्वज्ञान आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून 70च्या विवंचना, जाग्या बसल्याले तुला उठवेना, उठल्याने चालवेना, चालल्याने बोलवेना. 4 विस्मिळवणी 80 झाला की रे 10 दिसी, जैसी जळावी न मच्छी बाबा, तैसा होशी कासाविसी. मग नवा पुढे दिले पूज्य, येथेच संपले आयुष्याचे गुज्ज. तू म्हणशील बाबा माझं माझं माझं, काही नाही र तुझं. जे कोरोनामध्ये टेस्ट करायला नेलं ते परत आणलंच नाही, काही नाही तुझं. आणि म्हणून विनवित से रामदास, सोडा या संसाराची आस, सांगत असे श्रोते सज्जनास, धरा सद्गुरायाची कास. की रे बाबा सावधान सावधान, हे सावधान सावधान सावधान, सावधान 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 सावधान. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. एक करायचं बर का, भारुडाला जर तुम्हाला आणखीन चांगले भारुड ऐकायचं असेल ना, टाळी वाजायला विसरायचं नाही. हा, एकदा जोरदार टाळी वाजवा. भारुड झालं की टाळी वाजवायच्या. आता यानंतर सुंदर असं भारुड घेऊन येत आहे आमचे विठ्ठल महाराज कोबरणे, आंधळा पांगळा. आणि त्यानंतर
विनोदी भारूड तुमच्या समोर मी सादर करणार आहे. नवरा बायकोचं भांडण. तुमची धन असतं ना, आमच्या इकडे नाही चालत आहे. म्हणून ते भांडण तुमच्या समोर अगदी वेशभूषेसहित. आणि एक असतं, वेशभूषा केल्याशिवाय तुम्हाला इथे पटणार नाही. असं किती मी तत्वज्ञान सांगितलं तरी पण टावर खाली सुद्धा मोबाईल रेंज धरणार नाही. म्हणून सोंगी भारूड तुम्हाला सादर करायचं आहे. तत्पूर्वी ऐकूया आमचे विठ्ठल महाराज कोबरणे. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, बंदास एकनाथ, भानुदास एकनाथ, बंदास एकनाथ. भानुदास एकनाथ. हो, दिसत नाही बरं का त्यांना, म्हणून इथपर्यंत आलं. बाबा पांडुरंगा पांडुरंगा, विठ्ठला विठ्ठला. खूप वाईट झालं. भरपूर कमावलं, पण मात्र गेलेलं आयुष्य ते गेलं. पण उरलेल्या आयुष्यामध्ये फार शेवटी कळलं दादा हो, हात गेले. नाही नाही बघा, भरपूर संपत्ती कमावता येईल. आता कोण कसं कमील म्हणून मला घराच्या बाहेर हाकून दिलं दादा हो. आणि म्हणून माझे असणारे सर्व तरुण मंडळ सुनबाईनी सासू सासऱ्याची सेवा करावी. नुसतं नवऱ्याला घेऊन बाजूला तुटक राहू नये बाबा. आणि तीच परिस्थिती माझ्यावर आली. पांडुरंगा विठ्ठला, गुडघे गेले, पाय गेले, हातही गेले. हात कशामुळे गेले? सप्त्याची वरंगणी दिली नाही म्हणून. जे राहिले असेल ते काय असेल इच्छादान आपल्या ह्या सप्त्याला मदत करा दादा हो, नाही तर माझ्यासारखं होईल हो. पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला. आता हे मागच्या जन्माचं कर्म, मागच्या जन्माचं भोग आता भोगून राहिलो. मुलांना सांगितलं सप्त्याची वरंगणी द्या, ते म्हणे आम्हाला असं सांगू नका, काय बसले सप्ताह घेऊन. आणि म्हणून धुंदीमध्ये घमंडीमध्ये किती आयुष्य आहे म्हणून आयुष्याला महत्व नाही. आयुष्यात चांगला वागला का वाईट वागला त्याला महत्व आहे. किती खातो त्याला किंमत नाही, काय खातो त्याला किंमत आहे दादा. किती कमवलं त्याला किंमत नाही, काय रीतीनं कमवलं त्याला किंमत आहे. आता आठवत, आता काय ऊन वारा काय असल म्हणून मागच्या जन्माचं कर्म. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तरिले. विशेषू कणाशिवंत तिमीर दुःख कोंदले.
ज्ञान दृष्टी हरपले दोन्ही नेत्र आंधळे धर्म जागो सदैवाचा जे पर उपकारी आंधळा दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्च. भरपूर कमावता येईल पण शरीर संपाता एकदा संपली परत पार्थ बिघडल्यानंतर आता काय करणार. निघालो वारीला पांडुरंगा विठ्ठला इथपर्यंत पोहोचलो. आता काही असू काय नशिबात असल जळो माझे कर्म वाया गेली कटकट झाले तसे तट नाही आली अनुभव. आणि म्हणून या आंधळ्या पांगळ्याचा आशीर्वाद आहे बाबा. कोणी रक्तदान करील कोणी नेत्रदान करील. ज्यांना नेत्रदान करायचं असेल त्यांनी वर बोट करा ह्या आंधळ्या करता. अरे 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 कोणीच तयार नाही रे. द्या एखादा तरी दृष्टी डोळा द्या बाबा हो. नाही नाही कमो हसता तुम्ही आंधळ्याला. माझ्यासारखी अवस्था होईल बर का. हा आंधळा निवृत्तीनाथांचा आंधळा आहे बाबा. आणि म्हणून या भारुडामधून शांती ब्रह्मनाथ महाराज उपदेश करतात. म्हणून माझे हमीद सय्यद भातकुडगाव तालुका शेवगाव एक मुस्लिम समाजाचे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करतात भारूड करतात. शांती ब्रह्मनाथ महाराजांचं भारूड. आणि त्यांना जे जे पुरस्कार मिळाले दादा हो. विश्वशांती केंद्र आळंदी पहिला पुरस्कार, नांदेडचा पुरस्कार मिळाला, जळगाव जिल्ह्याचा मिळाला. हे फक्त माझ्या कानावर ऐकायला मिळत. आता मी नीट असतो डोळे भरून तुम्हाला पाहिलं असतं बाबा हो. आणि म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात ह्या डोळ्यातून वाईट नजर टाकली म्हणून डोळे गेले. हाताने कधी दान धर्म केला नाही लखवा झाला हाताला. आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. 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 एक एक पैसा धर्माला एक एक पैसा धर्माला. एक एक पैसा धर्माला एक एक पैसा धर्माला. आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. म्हणून संसारामध्ये सुख नाही दादा हो. संसार दुःखामुळं चहूकडे हिंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध शनी लोभी पाठी लागले ओढाळ. कवना मी शरण जाऊ दृष्टी दिल निर्मळ. माता पिता गुरु बंधू बहिणी कोणी ना पावती निर्वाणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाच. कोणी कोणाचं नाही बाबा हो. आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. 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 एक एक पैसा धर्माला एक एक पैसा धर्माला. एक एक पैसा धर्माला एक एक पैसा धर्माला. आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. हो हो. जे कोणी धर्म दान धर्म करणार नाही त्याची उंदीर पेशी घेऊन जाईल ग बाई. ज्यांच्याकडं नसल ग काही त्याने गळ्यातलं टाकावं ग बाई बाई. आंधळ्याला काही इच्छा नाही राहिली काही वासना नाही राहिली. धनमाळ बळे नाठविशी देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे.
माता पिता गुरु बंधू बहिणी कोणी ना पावती निर्वाणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडविनायका सद्गुरु वाचुनी. साधू संत माय बाप तेहे केले कृपादान, पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. पुंडलिक वैद्यराज पूर्वी साधिले साधन, वैकुंठचे मुळ पीठ डोळा घातले अंजन. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. काय गर्दी. आता आली बर का दृष्टी. पहिलं थोडं थोडं दिसत होता, आता आता काय पब्लिक आहे काय गर्दी. एकदा तुमच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा. ज्या घरून तुम्ही आले ना, धन्यवाद धन्यवाद. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. आल्या आयुष्यात गुरु करून घ्या. पवित्र गळ्यात तुळशीची माळ घाला. एकादशी करा, पंढरीची वारी करा. माझ्यासारख्या वारकऱ्यांचा आंधळ्या पांगळ्याचा आशीर्वाद आहे. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्तीराज मार्ग दाबिला चोजवळ. बाप रखुमादीवर विठ्ठल दिदाळचा दयाळ. आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. एक एक पैसा धर्माला बाबा एक एक पैसा धर्माला. एक एक पैसा धर्माला बाबा एक एक पैसा धर्माला. एक एक पैसा धर्माला बाबा एक एक पैसा धर्माला. एक एक पैसा धर्माला बाबा एक एक पैसा धर्माला. आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की टाळी वाजा टाळी वाजा सर्व. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधारमण हरि गोपाल बोलो. राधारमण हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो बोलो गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो गोपाल बोलो. गोविंद बोलो गोपाल बोलो. राधारमण हरि गोपाल बोलो. राधारमण हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. भानुदास एकनाथ 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 भानुदास भानुदास एकनाथ एकनाथ. हो काय टोळ टोळ पाहत्यात माझ्याकडे पाहिलं. बाया माणसाला माहित असं बाई नवऱ्याचा कधी धाक राहतो. नवरा नाही कळला नाही. माय हजबंड आमचं बंटीचं पप्पा लय धाकत्या मिळाल्याचा मला. असं भांडण झालं. तुम्ही होत्या ना माझ्या लग्नाला. काय सांगायचं ते मेल्याचं लय मला धाक. सारखी निस्ती भुनभुन चालू असते. इकडं नका जाऊ तिकडं नका जाऊ. इथं नका बस तिथं नका बस. इकडे कम फिरली तिकडे कम गेली. बरं मी म्हणते मला एवढा धाक ठेवाशिवाय त्याचं काही नाही बरं का. ते कुणीकडे मरत कुणीकडे चलत. त्याला कोणाचा धाक नाही त्याला कोणाचा धपट नाही त्याला कोणाची काळजी नाही. मी म्हणते पटकन मरता नाही म्हणजे मी तरी बुक्काला मोकळी होईल. लय अवघड झालं बाई. डोकळून टेन्शन आहे बाई माझ्यावाला. बर का आजी जसं लग्न झालं तसं गायांच्या पुढे वडेव फावड.
टाक त्यांना मिळवट. मी म्हणते काय सांगायचं, गरीबाच्या लेकराचं वाटोळ घ्यायला बाई, वाटोळ. आमचे इंदोरीकर महाराज मध्ये पडले, त्यांनी म्हणे बाई, त्यांनी म्हटले बाई पोरग एक होते की चांगलंय, शिकलेलं आहे, देख नाही. आणि त्यातल्या त्यात आमचं धर्मवीर राजे संभाजी मित्र मंडळ, ते म्हणे आमचाच मित्र आहे, एकदम एकच नंबर आहे म्हणे. कशाचं बाई, लय अवघड बाई, डॉक्टरने सो टेन्शन दिलं बाई माझ्या. आजी कसे होते माझ्या लग्नाच्या आधी? तुम्ही होत्या ना लग्नाला? आणि हे सगळं पंचकृषीतलं वरड पण होतं. वरड कसं गेलतं, नुसतं टरकत गेलं आणि टरकत माग आलं. म्हणजे ट्रक मध्ये गेलतं ट्रक मध्ये आलतं. तुम्हाला काय सांगायचं, आमचे कॅमेरे नव्हते, घ्या फोटो काढून आमचा. तुम्हाला सांगते लय अवघड. कशी होते लग्नाच्या आधी? अशी जर चालले ना, माझ्या आई वडिलांच्या तिथून जर अशी जर गल्लीतून जर चालले ना, तर जमीन कशी करायची, शेजारची म्हणायची भूकंप झाला काय. फळीवरले भांडे सुद्धा खाली पडलेत, पत्रे दर करून राहिले. तर मा मोबाईलचं व्हायब्रेट एवढं नाही म्हणे, एवढी जमीन आदरली. झालं तरी काय, ते तुला नाही का माहिती? ते नाही, ते आताच रामभाऊ पाटलाची पोरगी गेली. एवढं तर माझं वजन होतं. पण इथं आले बाई नवऱ्याच्या घरी, अशी वळून चोळून गेले बाई. नाही, लॉकडाऊन सुद्धा मला मानवलं नाही. निस्ती मनातल्या मनात झुरते 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 आणि 4-4 भाकरी चुरीते. मग आपलं कशाला लपून ठेवायचं? जे आहे ते खरं बघ सांगते. तिकडं जावाई पाहिले तुम्ही? तिकडं जावाई दिसले ते तिकडे इकडं, त्यांना बोलून घेते ना. आता पुढे मेलय का पळडय का आदळय का आपटलंय का या पंचकृषीतल्या एखाद्या कुत्र्याने फाळलंय. साडू दिसल्या तिकडं नाही, कुठं गेलं काय भाई? मला काय त्या मिळाल्याच एवढा धाकणा. आजी काय सांगायचं तुम्हाला, आता 104 ताप येतो बाई रोज सिव्हिलला. मी कधी असे हिंडून येते नुसतं. काय सांगायचं तुम्हाला? हे परो दाजी आले तिकडं नाही, इकडे काय म्हणतात? दाजीच म्हणतात ना का भाऊजी? ते खांदे जळगाव मध्ये पाहुणा म्हणतात, पाहुणा. दाजी दिसतात का तिकडं? नाही, कुठं गेलं का? इकडं नाही का? हे तर नाहीच म्हणतात. इकडं नाही, कुठं गेलं का माहित बाई? डोकं टेन्शन आहे माझ्यावर. ए भाऊ, तो मेवणं पाहिला का रे? नाही, ते मेवणा नाही पाहिला आणि ताई अशी नाही पाहिली मिशावाली. ते आता कसं आहे, निसर्ग बदलतो, काही व्हायला लागला. आता अवघड झालं ना, आता लय अवघड झालं. असेल कुठेतरी बोलून घेते येते. अहो बंटीचे पप्पा, इथं बसलेले बंटीचे पप्पा नाही बरं का कोणी असले तर त्यांना वाटलं बरं झालं 10:15 आरोळी आपल्या आली. बंटीचे पप्पा तुम्ही नाही, आमच्या भारोडातले. असं झालं. आम्ही मीरा भाईंदरला गेलो मागच्या गणेश उत्सव मध्ये, आणि मी म्हटलं अहो बंटीचे पप्पा. लिपनी 4 जण खाली आले सोसायटी मधून, लगेच आले स्टेजवर. म्हणे काय काम आहे? मी म्हणलं तुम्हाला कोणी बोलिलं? तिने आम्ही बंटीचे पप्पा. हां, आमच्या मुलाचं नाव बंटी, आम्ही त्यांचे पप्पा. म्हणलं तुम्ही वारा गप्पा, आमच्या भारोडातलं आहे, तुमचं नाही. साडू दिसल्या का तिकडं? तुम्ही आत्ताच आलेत नाही? ग बाई, पुढे गेलंय काय माहिती. लय अवघड बाई, डोकं टेन्शन आहे बाई माझं. जाऊन द्या, बोल. हे अरे दाजी पाहिलं की नाही कधी? हा, अहो बंटीचे पप्पा. चहा पित होते काय? दिसला का? नाही नाही, मिरचीतलं बुजग नाही. मला काय पोरांचे बाप ओळखा नका. अहो बंटीचे पप्पा, आवारच्या बांधाला इकडं. खायचं काय बाई? सकाळ तू नालय डबा घेऊन, डबा करून दे, डबा करून दे, डबा करून. ईद आलं गिळण झोपलंय. अहो बंटीचे पप्पा, आवा मी तुमच्या मम्मीची सुने. या लवकर पुढं.
वाटलं असं नाही कमी पड त्याचे सस्पेशन गेलेत त्यांचे गॅरेज मधून नीट करून आणावं लागेल त्यांना राव बे हा. ए क्या बोलते तो पाहिला का आमिर खान काय झालं? काय गजने स्टाईल मारी मग यांची जॅगिरी गेली पण फुगिरी गेली नाही अजून. हिरो हिरो आणि त्याच्यामुळे माझं डोकं ना असं भाई तुम्हाला सांगत याचं डोकं टेन्शन येत असं आता पाहिलं मुंग्या येते ना माया काय झालं तुझ्या डोक्याला? हा काय म्हणले तुम्ही क्या बोलती तू अगं हा काय झालं तुला आता? हे माझं सगळं हे सगळं माहेरचं मंडळ बसलंय माझं बर. सांगत नाही यांना आता काय सांगत? हे बा कारभारी हा. तुम्ही कधी नीट घरात राहायचं बर. नीट काम करायचे काय झालं आता? नीट व्यवस्थित राहायचं बर. तुम्हाला सांगत हे तुमचे नाही तर तुम्हाला सांगते माझं आणि तुमचं पटणार नाही कस काय पडणार? हे तुमचे पोर सोर लेकर बाळ गुर ढोर तुम्ही पाहिजे मी चालले सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? आता भरोसा तर मस्त तुला मग निम्मा संसार झालाय झाला ना. असे चिले 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 पिले तुमच्या सारखे 6 मुलं आहेत आम्हाला कोणला? हा तुला 6 आहे होय? आणि मग 6 मुलं झाले म्हणजे लय शानी झाली काय आणि तू? मग आपल्या गलीत कुत्री येईल त्याला 12 पिल्ला 12 कलरचे झाले तर आणि तुला झाले 6 म्हणजे लय शानी का तू? हे बघा कारभारी काय झालं? तुम्ही कधी नेट वाळण्यात काय रपक्यात खाली वाढीन अगं, हाणू मी नको भेट ना. नाही आता आज. मी आता लाडाचं जावई आलाय सासर. असं का तुम्हाला सांगते ना मी आता काय झालं आता? माझ्या नादी लागायचं नाही काय झालं? तुम्ही नीट राहा बर का नाही तुम्ही चालले चालली ए अगं जाऊ नको ना इकडे तू मागे मागे जाऊ नको. ते तर बरोबर हा. आहे का जाऊ हो? नको मला सोडून जाऊ नको एवढा द्या ना मुलगा शिकल्याचा बरोबर किती हे असं द्या ना का हा मग काय सांगायचं बाई काय यांच्या संग आज जाऊ लग्न झालं आमचं मग कोणा सांग लग्न तू? अहो ते सगळं खरं आहे हा. तुमचं लग्न दिवसभर मांडपात असं मिरवले बाई बर आणि घरी गेले बाई यांच्याकडे पाहू ना असं चेहरा आहे यांचा यांच्याकडे दिवसभर पाहू मी घरी गेले अशी मळमळ झाली बाई अशी वाकडे मी व्हायला लागले. ए तुला लई मळमळ होती तुला पित्ताचा आजार आहे ना. मला काय नाही होत मग मला काय रोग तुला नाही सारखी उठला. तुमचं आशी पहा. आशी डिट्टी होती तुला. हा मला काय नाही का कार बरे हा, काय मला सांगितलं तुमचं शिक्षण भरपूर झालं शिक्षण लय झालं. किती झालं तुमचं शिक्षण सांगा ना आता एक तर जमत नव्हतं का तुला कोणी करीत नव्हतं? काय सांगायचं बाई इंस्टाग्राम फेसबुक अशा सगळ्या सोशल मीडियावर यांचा अकाउंट डीपी दुसरा बाई रिक्वेस्ट पाठवली सगळ्या तिथं घोटाळा झाला बाई डॉक्टर टेन्शन आलं बाई मला. अगं तेवढ्या रील्स नाही वाल्या आहेत ना रील्स पाहूनच फेल झाली. कारण जेव्हा मला बघायला आलं पॅन्ट एकाची शर्ट एकाचा टूप एकाची बनेन एकाचं बुट बाहेर त्यांना मोबाईल सुद्धा हप्त्यावर घेतलेला ए, तसं नाही मग? कंपनीनं फ्री दिला फ्री. कारण यांचं लग्नच होत नव्हतं शिक्षण झालं ना जास्त आणि तुम्हाला सांगते तुम्ही माझ्या माहेरचे माणसं आहेत सगळे हा, हा. यांचं हे पहिलं लग्न नाही मग? मला पहिल्या याच्यावर नाही दिलेलं बरं का आजी बर. दुसऱ्या याच्यावर नाही हा. तिसऱ्या याच्यावर नाही 64वर दिलेलं 64 म्हणजे किती गुणी असं ती 64 नाही कळलं अगं 64 समजून सांग ना त्याला कळंग लेकरांना या. 64वर म्हणजे यांचे पहिले 3 लग्न झाले आणि मी चौथी अगं असं पहिली केली पळून गेली दुसरी केली ये रे जीव दिला तिसरी केली राखेल ओतून घेतलं. काय मोठ्यापणाने सांगत ए अगं तू आणि मी आले चौथी तू सांग ना कसं मी आहे. वय. हा, सांग ना येऊ लाडत आता हा. मी लय शाजूक नाही माझे पहिले 3 झाले अगं असं याला म्हणते ढवळ्या शेजारी पावळ्या. म्हणून मी सांगते हा. शिक्षण किती झालं म्हणे? शिक्षण होय? हा? ऐक मग लवकर सांगायचं लवकर मी मोठे शिक्षण देईन असं वय विचार लागत सांगायला. हा ऐका टीडीएम तर नाही तुमचं महिंद्रा ट्रॅक्टर ड्रायव्हर बाबा म्हणतात तिथं. किती शिक्षण आहे ऐक मग हा लाज येत हा? नवीन नवर देव आहे नाही ना ना. हा. लय. ऐका हा. यम हा. ये. हा. मला वाटलं वरच राहते काय मानपाल शिक्षण मोठं आहे ना लवकर येत नाही खाली. एमएचा माल आहे घेऊ शिक्षण किती झालं म्हणताय किती? यम हा. ये यांना लवकर उचल मग मी झाली बुक्काला आल मोकळी ए अगं तुला पोतावर बुक्का सारा माझं शिक्षण कमी नाही झालं किती झालं सांग मला. माझं सांग ना ए, लाडा पहिलीवर का आता कार बरी नका बाई कॉलेजचे दिवस लय आठवले मला. कॉलेज गाजीला बाई तो माझं शिक्षण भरपूर झालं लय किती ग हा? किती मी मस्त LLB होऊन बिल ए, झाली अगं असं शिक्षण असतं कुठं आणि त्याच्यामुळे तुमचं माझं पटत नाही म्हणून मी काय सांगते ऐका काय म्हणते आता अहो भाविकांनो हे झालं आपलं संसार प्रपंचातलं भांडण हे काय भांडण नाही
हे आमच्या संतांनी सांगितलेलं नाही आणि याला काही कारण लागत नाही. पण संत एकनाथ महाराज भांडण कुठलं सांगतात, हा. आम्ही दोघं उभा राहिला म्हणजे खरे नवरा बायको नाही तर हे सोंग घेतलं. कारण सोंग जर घेतलं नसतं तर तुम्हाला पटलं नसतं. परंतु या सोंगाला भुलू नका. उस डोंगा परी रस नोय डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. हा माझा नवरा नाही तर नवरा सांगितला विकल्प रूपी नवरा. आणि बायको कुठली वासना बायको शेजारीनं बर. झगड्या घाली मोठी दारुण तिच्या पायी नागवन घर बुडवेशी. म्हणून तर सांगितलं वासनेच्या संगे नको जाऊ मना पहा त्या रावणा काय झाले. इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणून मी सांगते काय म्हणते का? ऐका बर का, हा म्हणा. मेलाड की बर. तुम्हाला वाटलं असं लाडकी म्हणजे तुमच्या ध्यानात दुसरा आला असं. त्यांना वाटलं लाडकी म्हणलं 1,500 3,000. मेलाड की बर. कोण कुणाची लाडकी, बायको नवऱ्याची लाडकी. ती लाडकी नाही. मग अहो मी लाडकी, बर. मी लाडकी 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 अरे वा. आणि मी लाडकी, हा 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 हा. मी लाडकी लाडकी लेक मी संताची. लाडकी लाडकी लेक मी संताची. मी लाडकी लाडकी लेक मी संताची. मी लाडकी लाडकी लेक मी संताची. मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची. मजवर कृपा बहुतांची. मजवर कृपा बहुतांची. मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची. मजवर कृपा बहुतांची. मजवर कृपा बहुतांची. मी लाडकी, मी लाडकी 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 भक्ती लाडकी. मी लाडकी लाडकी लेक मी संताची. 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 हो. अखाई चुडा हाती आला. संत तुकाराम महाराज सांगतात लाडकी लेक कुणाची मी संतांची. संतांची कोण लाडकी, भक्ती लाडकी संतांची. आणि म्हणून तुकोबाराया सांगतात अखाई चुडा हाती आला, अखाई चुडा हाती आला आणि अखन मोती नाकाला. हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. पण बाई कार बरी काय म्हणते का? बाई हा. मला आता केलं मी 5 तोळ्याचं. केलं ना? हा. पुढे इकडे केलं का तिकडून आणलं का? तिकडून कुठून हा, माझ्या आई बापानी केलंय. तुमच्याकडे काय आहे? खरारा खाजतो नागारा वाजत आहे. उभ्या जाऊन लावण्या गाव जखम मांडीला मनम लावलं शेंडीला. काय आहे तुमची इथं? ए, बोलण्याची नसती भरभर खाली सप्पर वर घरून त्याच्यावर दिले दगड मातीचे 3 थर. त्या मातीच्या दगडात थरत तुला घातलं पाहिजे आतमध्ये. उगा माझ्या डोक्याला टेन्शन येऊ नाही, नका. तुला लई tension येतं. काय आहे तुमची इथं? काय कमी पडलं तुला? काय कमी काय पडलं बरं? तुम्हाला सांगत हा. याची सोय सुद्धा नाही यांची ए, काय म्हणली तू? याची सोय आहे का? तसं वायपट खर्च नाही करीत आपण. तसं वायपट खर्च नाही. म्हणजे निर्मल भारत अभियान शौचालय बांधणं वायफट खर्च आहे. मग सांगू तुला. गावाचे माकडे बाई यांना पिसळे कुत्रे कसे डासानात. तुला अशी हा? डुकराची कशी ढुसणी बसा. लय अवघड आहे बाई. मी तुम्हाला सांगते ना काय सवशीचा तड घेतला बाई डोकं टेन्शन आहे बाई माझं. आता तू चौथ्यांदा सवशीन झाली. कवर होती तू तरी. ते जाऊन दे. सवशीन तरी किती वारे होती. हा? हा. पुढचं बोलायचं ना नीट ट्रायचं. मला सांगा वायपट याची कसं? सोय आहे का? अगं तुला सांगितलं ना आपण वायपट बरं वाय फटकास काय कसं हे सगळं कळून द्या ना माहेरच्या लोकांना माझ्या. तुझ्या माहेरच्या का? वाय फटकास काय ऐक मग. हा अगं पहिलं काय व्हायचं? काय व्हायचं? हे जुने आपले आजोबा आहेत ना, हा हे पहिले घरामध्ये खायचे बरोबर आणि बाहेर जायचे. बरोबर व्यवस्था नव्हती तेव्हा. हा, आता अगे हा. आताची पिढी हा. बाहेर धाबे धुब्यावर खाते घरात येऊन घाण करते. पहा आता अहो तुम्हाला सांगते यांच्या घरी गेले बाई नवी नवरी. हा, बाई. मला काय कोणाला बोलता येई ना तुला बोलताना नवीन- कोणाची ओळख नाही. नवीन नवरी कशी बोलते नाकात. आणि गेले बाई बाई, नाकात सर्दी झालेली आहे, कणस दुसऱ्या दिवशी मुडायला सकाळी लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमची दिदी होती बारकी हो, उठली. आणि मी उठले बाई सकाळी त्या दिदीला म्हणलं दिदे हा. बाई बाहेर जायचं मला कुठं जायचं का दिदी लगेच उठली. दीदीला दिदी काय म्हणते माहिती? वहिनी हा. या माया माग. दीदीला काय माहिती आमटी पिलेली म्हणून काल. दीदी मला काय म्हणते काय म्हणली ग? वहिनी हा. या माया माग. बर. गेली बाय हावदोर हा. 5 लिटरची बकेट भरून घेतली. म्हैस धुवायला चालली होती जशी. गेले बाय अशी हा. दीदी म्हणते वहिनी म्हणलं वहिनी. की जरा लांब बांधलेला असं पाटाच्या पलीकडे. पलीकड बरोबर आहे. हा दीदी म्हणते वहिनी हा. या माया माग 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 आणि लांब नेला बाई 2.5 चक्कर पाहिलं. दीदी काय म्हणती हा. वहिनी मोकळ्या मनाने जा मोकळ्या मनाने या. ए
अडीच एकरचा फिरता टॉयलेट आहे कोणच्या कोपऱ्यात बैस लावणाला बैस चढायला बैस उताराला बैस खड्ड्यात बैस आणि माझ्या आईबापान दिलेलं सगळं लावलं का वाट? काय नाही दिलं. अहो ते धनाचा आणि त्याचा लोभ अजिबात नसावा. हा. तू कोपराया सांगतात काय हे आमच्या माता भगिनी लय मोठेपण वाटत पण या दागिन्याला महत्व नाही. दागिना कुठला असावा? तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. हा खरा दागिना आहे बर का वार करायचा. आहे ना, आहे ना. ये नाही ते नाही हा. आणि म्हणून तुम्हाला सांगते हा. तुकोबराय सांगतात हवा खैचुडा हाती आला, हा खैचुडा हाती आला, अखण मोती नाकाला मी लाडकी, वाह. ही भक्ती लाडकी, अरे वा मी लाडकी 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 लाडकी, हा 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 मी लाडकी लाडकी कमी संताची, मी लाडकी लाडकी कमी संताची, मी लाडकी लाडकिले कमी संताची, मी लाडकी लाडकिले कमी संताची. मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा संतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा संताची. मी लाडकी लाडकी कमी संताची, मी लाडकी लाडकी कमी संताची. मी लाडकी लाडकिले कमी संताची, मी लाडकी लाडकिले हो. कमी संताची. हो आता माता भगिनो गंमत पहा बर का. पाहायचं का तुम्हाला? बंट्याच बाबा पहा बर का. असा थर्र का पदकन मला तुम्ही काही ऐकलं का? मी ऐकून बाहेर दिसून आंधळ आहे. पाहायचं का तुम्हाला? का हो कार काय खाली बसो, अग नको ना सासर वेळे चालते मान पान काय खाली बस. ए बाई म्हणायच्या आधी बसले बाई बरं झालं. मी नाही बसणार हा? मी नाडत आलं मी नाही बसणार. काय म्हणले? मी नाडत आलं मी नाही खाली बसा. बस खाली. झुकेगा नाही साला. झुकेगा नाही साला. बस खाली. घाबरायचं नाही अजिबात. हा. असा बंट्याचा पाणी असा थर्र कापत कोण मला भेयायचं नाही अजिबात. राव बे पा किती नवरा धाकत ए मा नका सांगू हे सगळे तर ते एवढेच आहे. मा एकटेच कुठं सांगते मागून आलं पुढं चाललंय असं आहे हा का? मग बरं कारभारी काय म्हणते का? पण मी तुम्हाला सांगते हा. मी संतांची लेख आहे त्याच्यामुळे मला काय घाबरायचं कारण नाही. काय झालं अजिबात मी भेट नाही, येत नाही अजिबात नाही. अगं तू माहेरात आहे जशी तो पोझिशन राहून दे जशी हा. मी नाही भेट, येत नाही नाही भेट, दुहेरी हाडाची ताकद दमत नाही ती मला. भेट नाही मी. खाली बाईस हा? खाली बाईस गोली का धोका एका बुकीट टेंगून आणीन. खाली बाईस बस त्यानं मग कशाला काठीचा धाक दाखिते. नीट बस संडासला बसली होऊन बसली आगा उठ. हा उठले. तुम्हाला वाटलं असं लय भिलीन उभा राहिलीन बसलीन खाली बसलीन काय भेटीन? अजिबात नाही. थर्र का पदी हा तुमचा भ्रम. हे फक्त माझे माहेरचे संत मायबाप सगळे बसलेत, हा आमचं सगळं मंडळ बसलंय, मित्रमंडळ, तरुण मित्रमंडळ. आहे ना म्हणून म्हणलं नको भाऊजीचा मान काही हे व्हायला म्हणून मी बसले उठले. याचा अर्थ घाबरत नाही. थर्र का पदी नाही घाबरत, नाही अजिबात नाही. खाली बाईस खाली बाईस या दणक्यात मान का मोडीन तो आता. आगा खाली बाईस आल काय दांडे घे बाई. काय म्हणले? खाली बाईस खाली आणि नाही बसायची. तो इमर्जी राहिली मग काय. हा, या असंही साड्याची धाव फक्त कुंपणार, तुम्ही भ्यायचं नाही अजिबात. छत्रपती शिवराजांनी आई जिजाऊने राजे घडवले. बरोबर आहे. जिजाऊ महासाहेब रणांगण हा हातामध्ये तलवार घ्यावी हा. संस्कार केले. झाशीची राणी अशा आमच्या माता भगिनी आहेत या पुढे बसलेल्या. घाबरायचं नाही. हे असं आपल्याला दीड चेपटी पिऊन येते आणि लागत येतं आपल्याला काही करायला. आम्हाला आणता काय तुम्ही? हा अजिबात भ्यायचं नाही. माझ्यासारखं एक करायचं, काय करायचं पोरं बाहेर काढून द्यायचे. अयो एकटा गाठायचा आपण, अयो पोरं बाहेर काढून द्यायचे. पोटात खळबळ व्हायला घराचा आतला लॉक लावून घ्यायचा, अयो लाईट बंद करायचा, हा. एक निबर लाकूड घ्यायचा ना, असा धुवायचा धरण. ए, अगं मावशी होती ऐकू नका. चांगल्या संसार खेळ घालीन लय मिठाचा घाटा येडी हळदी. असं काय करायचं नाही. अव संसार म्हणजे रथाची दोन चाके. बरोबर. एक चाक जरी रुतलं तर संसार गाडा व्यवस्थित जाणार नाही माझ्या माता भगिनीओ. कारण ते घराचं
आणि अस्तित्व मंगलता आपला तो पती असतो. म्हणून तर आमचे संत तुकोबाराया सांगतात काय पुढे वर्णन केलं कसा असावा संसार. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर. पण आताचा संसार असा राहिलाच नाही. आता कसा आहे कसा अरे संसार संसार जसे कबशीचे घर वा बशी बसे आरामात कपटांग वरच्यावर. म्हणून तर मी सांगते मी लाडकी लाडकिले कमी संताची मी लाडकी लाडकिले कमी संताची मी लाडकी लाडकिले कमी संताचे मी लाडकी लाडकिले कमी संताचे. आता एक करते काय करते तुमचं जाता जाता नाव घेते पण तुकोबाराया काय सांगतात. बोध मुराळी शृंगारीला बर बोध मुराळी शृंगारीला आणि 84चा शिक्का केला. तुका तुकी उतरला आणि सहानकेचा कौल दिला. मला सांगा माता भगिन्यो तुम्ही सर्व या ठिकाणी तुमचं माहेर आसपास कुठेतरी असेल. तुम्ही सांगा तुम्ही माहेरला गेल्यानंतर तुम्हाला मुराळी ओळखीचा आल्यानंतर त्याच्यासोबत जाताल की अनओळखी आल्यानंतर जाताल. ओळखीचा पाहिजे की नाही. मुराळी आलेला ओळखीचा पाहिजे. म्हणून तर आमचे तुकोबाराया सांगतात बोध मुराळी शृंगारीला आणि 84चा शिक्का केला. जर भक्तिरूपी त्या भक्तीला जर आणायचा असेल तर बोध बुद्धी याचा आणि मुराळी गेला पाहिजे. म्हणून तुका तुकी उतरला आणि सहानकेचा कौल दिला. कारभारी काय म्हणते आता मला काम पडलेत. हा आता तुम्ही तर आज काही काम केलं नाही. तुम्हाला सांगते आमच्या तुम्ही बंड्याच्या बाप्पाला अजिबात नाव ठेवायचं नाही बरं का. मग? सगळं काम करून ठुतेत. हा. मी जर बँकेत कुठं मीटिंगला गेले ना हा. पाणी भरून ठुतेन सरपण आणून ठुतेन गॅस भरून ठुतेन स्वयंपाक करून ठुतेन धुणं धुवून ठुतेन पोराच्या संडाशी धुतेन. ए अगं काही नका सांगू ना मग तोही सांगायची नाही गरज मलाच लय कंट हा, येते. जाऊ द्या बरं जाऊ द्या. आता 2-3 नावं घेत तुमची नावं जाता घेते. जाता घेऊ का नाव. ए, गिगड्या, बरं मराठीत घेऊ तामिळ गुजराती फ्रेंच उर्दू जर्मन कोणत्या भाषेत तू घेऊ. नेमकी कोणत्या शाळेत होते सांग. बरं घेते बरं का हा. मराठी भाषेत मराठीतून किती ऐका बरं का. हा. उमरी बाळापूर पासून उमरी बाळापूर पासून तर आश्वी पर्यंत पेरला लसूण. तो बापाने रोडनी लसून पेरला होता का अगं, माझ्या रोडनी लसून पेरते आईबापाचं का? नाव काढायचं नाही काय डोकला आई टेन्शन बापाचं काय जागीरदार ऐकलं का ग हा वाढकूच ऐकतो टंग 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 करते नुसती. काय हा? झालं काय एवढे जागीरदार काय सांगत माझे भावा? आईबाप. हा काय आणि सांगत माझे भाऊ हा त्यांची सरणी यायची तुम्हाला काय झालं नका उगा नाक आणि कांदे सोलू काय करते काय मला सांग डोकला ना. टेन्शन लय माणसाने ऐकून दे यांना माता भगिनी ऐकून दे. चलत एक नाही असत हा, बरोबर आहे मग? हा मा? बोलायच नाही अजिबात. नाही माझ्या भावाचं मोठे पण सांगते सांग ऐका हा. ते बी असं तसं नाही सांगत कोण? ओविबद्ध ओवीतून हा ऐका हा जंगल दाट झाडी अरे वा बंधू माझा ग दारू पाडी. माझ्या भावाचं मोठे पण सांगते पाहता काय माझ्याकडे भाव तो हा. मग ते दुपार हाणायला गे काठीन मोठमोठे उद्योग चालू केलेत. लय उद्या जंगल दाट झाडी वा बंधू माझा ग दारू पाडी. कुण्या मेल्यानं केली चाढी आणि आली पोलिसाची गाडी. कोणी मेल्यानं केली गाडी आली पोलिसाची गाडी कोणी मेल्यानं केली गाडी आली पोलिसाची गाडी. हो तेवढ्यात माझी मैत्रीण आली. तोय मैत्रीण ती म्हणे मला म्हणायचं तोय सखी मावस बहीण बरोबर एक नाही. ती आली आणि ती काय मला काय म्हणते म्हणते का? मी एक म्हणते ती म्हणते आणि का? ती काय म्हणते काय म्हणली का बाई हा व्यसनांचा ग धंदा बरोबर आहे ना गुन्हा नाही लहान सहान. अरे हा व्यसन करू नका कारण व्यसन हे जीवनाला व्यसन घालतंय. बरोबर आहे म्हणून हा व्यसनांचा ग धंदा हा. गुन्हा नाही लहान सहान. आणि ती म्हणती हा. बंधू माझा पहिलवान धरून हल्ला पोलिसान. बंधू माझा पहिलवान धरण हल्ला पोलिसान बहिणाचा पहिलवान धरण हल्ला हो असे माझे भाऊ आहे तुमच्या आणि याला लाच राग येतो कुत्र्याचे पिल्ल लावून तर लगेच. तू मग चालते इकडं म्हणजे मग साजरत म्हण काही तुमचं म्हणायचं इकडं खातीन तिकडं गाती बरं जाऊन दे बाई कारभारी हा. हे बघा आपलं भांडण लावून देत हे मला तर राग येतो बाई हट. मग साजरत म्हण असंच झालं हा. एक शेजारी आमच्या दोन 2 शेजारी आमचं काही झुपलं
कान लावून असत्यातच हा, मग? तेवढ्या दोघे आल्या चहा प्यायला काय म्हणले? हे गेलते ड्युटीला हा. मला म्हणते का हो बाई हा ते नाही बाई तुमचं आमचं लय भांडण होतं बाई पण तुम्ही तर नुसतं भांडत नाही काय नाही नुसतं हसतच राहता बाई आम्ही दिल- एवढं तरी काय घडत दिलखुश. म्हणलं भांडत होतं आमचं पण असं काही नसतं म्हणलं भांडण होतं आमचं होतं. पण त्याचं काय होतं काय होतं? आमचे कारभारी ड्युटीहून आले आले किचन मध्ये आले का ते असे हातपाय धुत असतात म्हणलं पलीकडे बरोबर आहे. आणि मी किचन मध्ये पोळ्या लाटीत असते रामदेव बाबा पोळ्या लाटीत असते म्हणे हा. ते मला काही म्हणले हा. हातपाय धुता मी बेलने फेकून आणते लागलं तर मी हसते हुकलं तर ह्या हसते पण भांडण होत ऐ, एकदा तो किती बेल आणला तू वळ उठला मी काही नाही म्हणलं हे असे येत मग मी किती लापट असेल मग ऐका नाव मला घेते माहिती चौथ्यांदा भेटला तर पाचव्यांदा भेटत की नाही काही नाही ते तर बरोबरच म्हणा हा. ऐका बर का हा. आश्वी आपले उमरी बाळापूर पासून उमरी तर बाळापूर आश्वी पर्यंत प्यारला लसूण बरं पेरला लसूण आमचे कारभार गेले तिकडे लोणीला रुसून हा मग? तर त्यांना आणलाय तिकडून गाडभर बस आगे तर कोटी कोटीच्या गाड्या काय तर बस तुम्ही की घ्या. काय? मी घेऊ का पटकन घ्या हा घेतो घेतो ऐ, हा? आमचा लय विचार आहे बर का हा हा, हा. इथं सिंगलला कोणाला भेटल मला चौथ्यांदा भेटली बरं हा ती बी एवढी देखणी हा? पाहिली का आता हे चापून चुपून आमच्या माता भगिनी पुढे म्हणून पदर घेतला नाही तर हे पहा बापकट हा बा मग एवढी देखणी हा. आणि चौथ्यांदा आली म्हणजे पक्की निबर झालेली नाव घ्या हा हा, हा हा. ते म्हणतात हिला बायला मी शकस काय काय त्यांना बरं जाऊन दे हा. घ्या लवकर त्यांना माहितच नाही घासत जावळ कपणे पडले घ्या पटकन घेऊ का ऐ हं. घेतो आता हा. हा तोच घेतो आता हा. नाही म्हणजे पहिले तिन्ही सरले बरं हा घ्या हा, ऐ हा. काही म्हणलं तो नाव घ्यायचं म्हणलं ना हा, माझ्या उरत धग धग हा. बरोबर आहे घ्या पटकन घेऊ का हा. ऐक आता हा. खोक्यामध्ये खोका वाक्याचं तरी नाव काढू नका ए अगं सप्त चालू बर मला करी मी बर घ्या खोके काय दुसरे खोके त्यांचं काय तुला वाटतं पहिले तीन ते खोक्यात होते खोक्यात नाही बर वारकरी. बर दुसरं घ्या हा. हा खोक्यामध्ये खोका खोक्यामध्ये खोका अगरबत्तीचा खोका अगरबत्तीचा खोका तू मै मांजर मी तो बोका काय नाव घेतलं बाई आता मला असं येतं मग मला येतं ना तुला येतं का आमचे तरुण मित्र मंडळ त्यांच्यासाठी घेते ना क्रिकेटचं नाव क्रिकेटच्या भाषेत क्रिकेटचा हा ठेवू का हा. सचिनच्या बॅटिंगवर हा सचिनच्या बॅटिंगवर बॉल टाकते वाकून बॉल टाकते वाकून क्रिकेटचं नाव क्रिकेटच्या भाषेत मी तो सचिन सचिनच्या बॅटिंगवर सचिनच्या बॅटिंगवर बॉल टाकते वाकून बॉल टाकते वाकून आमचं कारभारीचं नाव घेते 4 गडी राखून ए, अगं चव घालते काही मग दुसरं घेते हा चांगलं घेते बरं का मी घेऊ, घ्या. तुम्ही ना घेऊ मी घेते आता मला घेऊन दे ना बरं घ्या चांगली हा, बाई गोडे हा, घ्या लवकर घेऊ का मला काम पडलेत लवकर घ्या नाही लई काम करते तू हा. पाय पाय देऊन बसते मला म्हणते भांडे घाशी हो धुवून घे मला काम सांगत नाही, तिचं काम पडले काय घेऊ का घ्या पटकन हा सासूबाई बसले आईस बाईस हा बर का मग आईस पैस बसत येत मग बरं हा सासूबाई बसल्या म्हणजे सासूबाई म्हणजे माया बर का ते म्हणतात तिच्या म्हणजे मुपलीच आई येईन तिथं माया सासूबाई बरोबर का सासूबाई बसल्या आईस बाईस हा. आणि ही जशी गवळ्याची म्हैस असं का हा. तू किती आहे? मी घेऊ का हा कोणतं किती देवळीत हा देवळीत होता पेडा मग मुगले लागले त्याला आणि आमचा बंट्याचा पाप जसा गावळ्याचा ते समजून घ्या मग आता आता दुसरं नाव घेते हा, घेते का? ऐका बरं का पुणे जिल्ह्यात भाग आहे खडकी खडकी पुणे जिल्ह्यातला एक भाग आहे खडकी हा यांना माताची पडली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी हा 3000 राहिली ना बहीण पहा मग? लाडकी म्हणल्यावर लगेच टाळ्याच खरं वाजल्या. बोलले रे पटत आता शेवट घेते शेवट घेते ना पिवळं हरिण हा. त्याचे फिंगडे पाय त्याला पोलिओ झाला काय पिवळं हरिण त्याचे फिंगडे पाय बर आमचा बंट्याचा बाप दिसत नाही चौघाच्या खांद्यावर गेला का काय ए अगं मारतीन होती की मोगळे आता तुका तुकी उतरला आणि सहानकेचा कौल दिला बाबांनो हत्तीहून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खावं पण मुंगीहून साखर खावं ही जरी असलं
परंतु साखरेची गोडी जर चाखायची असेल तर त्या मुंगी इतकं लहान व्हावं लागतं. म्हणून लहानपण देगा देवा, मुंगे साखरेचा रवा, माणसाने गर्विष्ठपणा काढून टाकावा. हेच तर तुकोबाराया सांगतात. मी असा, मी तसा, मी असा नाही बाबा, काही सोबत येणार नाही. कारण जपी मर गए, तपी मर गए हकीम रोगी, 33 कोटी देव मर गए, पडे काल के फासे. तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, सहनकेचा कौल दिला, मिलाडकी भक्ती लाडकी, मिलाडकी लाडकले कमी संताची, लाडकी लाडकले कमी संताची. मी लाडकी लाडकिले कमी संताची, मी लाडकी लाडकिले कमी संताची. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. भानुदास एकनाथ अनुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास. डम 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 डमरू बजाए शिवशंकर कैलाशपति, युग युग सोया दीन गया शिवशंकर कैलाशपति. डम 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 डमरू बजाए शिवशंकर कैलाशपति, युग युग सोया जीव जगाए शिवशंकर कैलाशपति. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोलो ओम नमः शिवाय. डम 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 डमरू बजाए शिवशंकर कैलाशपति, युग युग सोया जीव जगाए शिवशंकर कैलाशपति. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोलो ओम नमः शिवाय. सांगा कशी दिसते मी? तुमची मम्मी आहे का नाही? मी कोण म्हणतं मम्मी नाही? त्याच्या गोधडी शिरा. बघा ना माझ्या बहिणी किती गळ्यामध्ये डाग दागिने घालून आल्या. आता लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले म्हणून कोण कुकर घेत, कोण काय काय घेत, पण ह्या ईडीचा काय नंबर लागला नाही बर का अक्षय महाराज. ही ईडी तशीच आहे. ईडीचं कोण देणार सांगा ना? ही रस्त्यावर फिरणारी ईडी आहे, गावगाव फिरणारी ईडी आहे. आणि म्हणून धनाचा वेड नको, संपत्तीचं नको, मानाचं नको, मोठ्यापणाचं नको बर का. हरिभक्त नारायण तात्या तुम्हाला पण सांगते, येऊ का तुमच्या घरी? अहो झाडलोट करीन, शेणशेणकूर करीन, घास कापून आणीन.
आणि ह्या येडीचं म्हणणं आहे रोज पंक्ती चालू आहे, पत्रवळ्या कुठं टाकीतात? ग्राम स्वच्छता अभियान आपली पंत्रवाळी जेवल्यानंतर कुठं टाकायची? आणि जर इथं घाण केली तर याची टाका बर का. सुका कचरा, ओला कचरा असेल तर झोळीत टाका. ही दत्तगुरूची ईडी आहे, एका सद्गुरू घरची विडी आहे. आणि म्हणून तर मुक्ताबाई सांगतात, मी सद्गुरू घरची विडी, मी सद्गुरू घरची विडी, नाकी नाही नत काढी. माझीच नत चोरली ना तुम्ही? आ कुठं सापडली? आ मी सद्गुरू घरची विडी. मला दुसरं कशाचं येड नाही, संपत्तीचं नाही, धनाचं नाही, सोन्या नाण्याचं नाही. बघा काय लोकांच्या घरी महाल माड्या, मोटर गाड्यावर फॅन बिंगतोय. काय त्यांच्या घरी आथरुणामध्ये बाथरूम. माझ्या घरी काय नाही बघा, येडी वाकडी झोपडी. मी सद्गुरू घरची बिडी, नाकी नाही नत काडी. आणि म्हणून आमचे हरिभक्त परायण हमीद महाराज त्यांनी मला जवळजवळ 8-9 वर्षापासून सांभाळलं बरं का. शासनाचे कार्यक्रम असले ते घेऊन जातात. आणि म्हणून एक मुस्लिम धर्मातून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या नावाने. अहो नुसतं भारुडच नाही करत, त्यांचे कीर्तन, प्रवचन, व्याख्यान मुंबई दूरदर्शनला, मुंबई विद्यापीठला, त्यांच्याबरोबर मला सुद्धा ह्या ईडीला 17-18 जिल्ह्याचे प्रमाणपत्र मिळाले बरं का त्यांच्यामुळं. आणि म्हणून नाही तर ह्या ईडीला काय कुठला जिल्हा कुठला देश पाहायला मिळाला असता. आणि ही सद्गुरू घरची विडी, नाकी नाही नत काडी, जग म्हणती मला विडी, जग म्हणती मला विडी. अव विडी म्हणतात मला, भोळी म्हणतात मला, विडी म्हणतात मला, भोळी म्हणतात मला. विडी म्हणतात मला, भोळे म्हणतात मला, विडी म्हणतात मला, भोळे म्हणतात मला. अव विडी म्हणतात मला, भोळी म्हणतात मला, हा विडी म्हणतात मला, भोळी म्हणतात मला. विडी म्हणतात मला, भोळे म्हणतात मला, विडी म्हणतात मला, भोळे म्हणतात मला. ए पप्प्या इकडे ये. मी तुझी मम्मी आहे का नाही? वेडी म्हणता मला, वेडी म्हणता, वेडी म्हणतात मला, वेडी म्हणतात. वेडी म्हणता मला, वेडी म्हणता, वेडी म्हणता मला, वेडी म्हणता, वेडी म्हणता मला, वेडी म्हणता, वेडी म्हणता मला, वेडी म्हणता. नवरा आवडत नाही, लेकरं आवडत नाही, मग हे ईडीला काय काय आवडत? ईडीला दुसरं काही आवडत नाही. हे 5 मुलं 5 लेकरं आहे ह्या ईडीचे, ते सुद्धा आईला ओळखत नाही बर का प्रमोद महाराज. या ईडीचे लेकरं किलवानी आईकडे पाहत बसले, पण आई काय देऊ शकल आता? काय देऊ? ए ढिंगऱ्या, ए पप्प्या काय देऊ तुला? टाकून दिले भरतारा. नवऱ्याला सुद्धा आता आवडलं ना. त्या टायमाला नवरा लय जीव लावित होता. आता कुठं जाऊ, काय करू? आणि तुम्हाला वेड लावण्याकरता इतके लांब आले बघा.
ते येड म्हणजे हरिनामाचं. झाले बाई उदास, झाले बाई उदास, सोडिले मोकळे केस, तुटली प्रपंचाची आस. झाली मी जग झाडी, जग झाडी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलले जे ऋषी साचे भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग, शेषे उरला तो शिव. आणि म्हणून बाबा काय करू, काय करू. अव येडी म्हणतात मला, भोळी म्हणतात मला, बिडी म्हणतात मला, भोळी म्हणतात मला. पिढी म्हणतात मला, होळी म्हणतात मला, पिढी म्हणतात मला, होळी म्हणतात मला. विडी म्हणता मला विडी म्हणता, विडी म्हणता मला विडी म्हणता. विडी म्हणता मला, विडी म्हणता, विडी म्हणता मला, विडी म्हणता. विडी म्हणता मला विडी म्हणता, विडी म्हणता मला विडी म्हणता. विडी म्हणता मला, विडी म्हणता, विडी म्हणता मला, विडी म्हणता. विडी म्हणता मला विडी म्हणता, विडी म्हणता मला विडी म्हणता. विडी म्हणता मला, विडी म्हणता, विडी म्हणता मला, विडी म्हणता. हो. झाले बाई उदास, सोडिले मोकळे केस, तुटली प्रपंचाची आस. झाली मी जगझाडी, जगझाडी, टाकून दिले भरतारा. इथं हे पहारेकरी आहे ना, आता त्यांनाच खूप जीव लावील. लय किलवाणी दिसतेत बाई. एकदा त्यांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजा. अहो येण्याचा पहारा करतात, रामकृष्ण नामाचा जप करतात. हो का तुमच्यावाली? नाही, त्यांची फजिती दिसते बरं का. येण्याचा संसार. तुम्हाला येऊन देतात की इकडं रोज? आ? तुम्हाला जीव लायचेत का? मी त्यालाही जीव लावील. तुमच्या गालावर इकून इकून पप्पे पप्पे घेईल. टाळी वाजवा. आमचे विनेकरी पहारा देतात आणि अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी या गणेश उत्सवामध्ये कथा कीर्तन भारुड आणि म्हणून आमचे हमीद सय्यद नाचू भारुडाचे रंगी. तुटली कर्माची साखळी, तुटली कर्माची साखळी, आता मला कोण आकळी. आता कोण मला जीव लावी? आमचे साऊंड सिस्टीम वाले येऊ का तुमच्या घरी? खूप सुंदर साऊंड सिस्टीम आहे. ही सिस्टीम इतकी सुंदर आहे, अशी आम्हाला कुठं सिस्टीम मिळाली नाही. एकदा त्यांच्या नावाने जोरदार टाळ्या वाजा. आता आमच्या कथा कीर्तनामध्ये आवाज गेला आणि म्हणून तुटली कर्माची साखळी, आता मला कोण आकळी. येऊ का तुमच्याकडे? आता कैची घरदार, मी पणाचा नाही उरला मार. विठ्ठल भरले चराचर, बाप रखुमा दीवर. दिली पायाशी बुडी, दिली पायाशी बुडी. म्हणे मुक्ताबाई, जा सद्गुरु शरण पायी, पुन्हा जन्म मरण नाही हो. माझी बहीण आमची मिराका आणि धोंडूबापू हे आमचे मेवणे. आणि म्हणून बहिणीच्या दारात 2-2, 4-4 वर्षे येणं होत नाही बाबा. म्हणून आम्ही चौघ्या बहिणी नांदती सुखानी, माझी कर्म रेषा ओढवली. अहो विडी म्हणतात मला, 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 भोळी म्हणतात मला, विडी म्हणतात मला, होळी म्हणतात मला, भोळी म्हणतात मला, भोळी म्हणतात मला, विडी म्हणतात मला, होळी म्हणतात मला, विडी म्हणतात मला, विडी म्हणतात मला. विडी म्हणता मला विडी म्हणता, विडी म्हणता मला विडी म्हणता. विडी म्हणता मला, विडी म्हणता, विडी म्हणता मला, विडी म्हणता, विडी
म्हणता मला वेडी म्हणता वेडी म्हणता मला वेडी म्हणता वेडी म्हणता मला वेडी म्हणता वेडी म्हणता मला वेडी म्हणता भानुदास एकनाथ 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 मंदास एकनाथ भानुदास एकनाथ मंदास एकनाथ भानुदास एकनाथ मंदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास हो, हो. एकनाथ हो आजीकडे पाहिजे भाऊ आजी ला 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 रे रे ला ला. मामा आहे कर भाऊ मामा 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 सर्दी झाली त्याला सर्दी व्हायरल श्री संत एकनाथ महाराज भाविकांनो लक्षपूर्वक ऐका हे भारूड याच्यानंतर धर्मवीर छत्रपती शंभू राजांचा 10 मिनिटांचा पोवाडा आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होणार आहे म्हणून लक्षपूर्वक ऐका कारण आपल्याला हे बघायला भेटत नाही विद्यार्थी मित्रांनो तिथं बसलेले टोळकं कारण त्यांचं मोबाईलवरती फ्री फायर चालू आहे बघा चालू आहे का नाही बघू नका तरुण मित्रांनो मुलांनो लक्षपूर्वक ऐका हे संतांचे विचार आहेत संत एकनाथ महाराजांनी आम्हाला प्रबोधन केलेलं आहे आणि अभ्यासक्रमामध्ये जर आपल्याला MPSC UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचं असेल तर आपली संस्कृती आपल्या संतांचे विचार छत्रपतींचे विचार आणि जनरल नॉलेज हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून बाबांनो बोलण्याचा राग येऊ देऊ नका सहज बोलणे हितो उपदेश आमच्या संतांनी या ठिकाणी ही गादी आहे म्हणून या ठिकाणी सांगतो आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी आमच्या संतांना अभिप्रेत असणारा विचार प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोच करण्यासाठी कीर्तन आणि कीर्तनाच्या नंतर भारूड तर भारूड कशासाठी तर थकल्या भागल्या जीवाला एक अध्यात्माची ओढ एक त्याची आवड लागावी म्हणून हे सोंगी भारूड नाथांनी लिहिलं नाथवाड्यामध्ये कधी जोहार नाथ महाराज घालायला लागले कधी हातामध्ये दिमडी घ्यावी खंडोबाचं जागरण करायला लागले माझ्या नाथांनी अनेक रूपकं लिहिली पक्षी बोलायला लागले प्राणी बोलायला लागले स्वभाव गुण सांगितले अहो पशु पक्षाकडून आपण काहीतरी शिकावं हा उपदेश नाथांनी दिलेला आहे म्हणून भाविकांनो लक्षपूर्वक ऐका ही वैदिन आली ही साधी सुधी वैदिन नाही तर भगवंताच्या 10 अवताराचं महत्व आत्ताच आपण श्रीकृष्ण जयंती साजर केली 8वा अवतार आणि अशा 10 अवताराचं महत्व आदिशक्ती नारायणी भगवती या भिकारणीच्या श्रीरूपकातून गल्लीबोळामध्ये जाऊन सांगायला लागले म्हणून दादांनो लक्षपूर्वक ऐका हे कुरकुला संघ घेतलेलं आहे काय घेतलंय कुरकुला आत्या कर भाऊ आपली आत्याकडे पाय बर आजी वाडगे अमाय आणि तिच्या हातामध्ये हे पूर्वीच्या काळी असं असायचं शेवटच्या घटकापर्यंत ही विकारीन जायची गल्ली बोळामध्ये जायची ना आपला माल विकायची माल कुठला सुया घे अपवाद घे पाणी घे चाची गाळण घे मनगट्या वाळ घे टकलीला बकाल घे बोडकीला केस घे माय मनगट्या वाळ घे काळी पुवाद घे डिस्कोचा मन घे दाबण घे माय आणि अजून कोरोना काळामध्ये मास्क वापरत होते मास्क सुद्धा वापरायला या ठिकाणी विकायला आणला सुया घे पुवाद घे पाणी घे चाची गाळण घे माय मनगा टेवाळ घे माय टकलीला बा काल घे बोडकीला केस घे माय
तुझ्या म्हाताऱ्याला खुळकुळा घे वाडगे अम्माय भक्तीची भीक वाढमाय वाडगे माय वाडगे माय. अय्या या 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 काय घ्यायचं रे काय घ्यायचं तुला कम्पेअर होतो मधी मधी मध्ये या खालच्या आळीची अक्का काय पतीबाई तोंडाकडे माका माका अर्धिकवर भाकर घेऊन घ्या गरम गरम भात वर तुपाची धार तुला सुया द्या त्या फाणी द्या त्या च्याची गाळा नेते वाडकी अक्का वाडकी 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 अक्का. ही बोली भाषा आहे. 200 किलोमीटर 300 किलोमीटर झालं की भाषा बदलते. म्हणून बाबांनो चमक्याचं औषध गुडघ्याचं औषध आणलंय. जर सासू चुरचूर करीत असेल तर सासू मारायचं औषध घे. नंबर घ्या म्हणते ना अध्यक्षाकडून यांचा. तसं काय होणार नाही. वाडगे लय टांगड्यावर कोण बसला मुळे झालं का काय तुला देऊ का मिळे त्याचं औषध. या 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 अरे नीट बस ना दादा नीट बस. मामा मामा आपला मामा अंगावर आलं काय. वाडगे मायन बैय तुला वाडग माय माझी गण्याची आई वाण माझी राम्याची आई वाड माझी दगडाबाई जिजाबाई मीराबाई मुक्ताबाई पुतळाबाई धोंडाबाई दगडाबाई या नावाचा पत्ताच नाही. नावं बदलले कसे काजलबाई वाडग माय कॅटरीनाबाई वाडग माय बिपाशा ताई वाडग माय शाहरुखची मम्मी वाडग माय ऐश्वर्या आजी आहे का ऐश्वर्या नावाची आजी एखादी. लहानपणी ऐश्वर्या नाव चांगलं दिसतं मोठ्यापणी आमच्या ताईला ऐश्वर्या नाव चांगलं दिसतं म्हातारी झाल्यावर ऐश्वर्या आजी का काय. वाड अक्क वाड मावशे वाड या 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 अनबय्य तुला खरंच बाई तुला 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 बुरगुंडा होईन बय्य तुला बुरगुंडा होईन ग बये तुला गुरगुंडा होईन ग बये तुला गुरगुंडा होईन ग बुरगुंडा होईन ग बुरगुंडा होईन ग गुरगुंडा होईन ग गुरगुंडा होईन ग बैतुला 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 तुला 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 बुरगुंडा होईन ग बैय तुला बुरगुंडा होईन ग हा बये तुला गुरगुंडा होईन ग बये तुला गुरगुंडा होईन ग वाडगे माय अनादि सिद्ध नवल झाले नाथ महाराज सांगतात अनादि सिद्ध नवल झाले स्वानंदे कुरकुला सवे घेऊन आले. कसं आणलं कुरकुला स्वानंदे कुरकुला सवे घेऊन आले. ज्ञानबोधाचे कुंकू भाळी लाविले. कुंकू कोणतं लावलं ज्ञानाचं बोधाचं कुंकू मी कपाळी लावलं. ज्ञानबोधाचे कुंकू भाळी लाविले आणि सद्भाव भक्ती बोराटी धरली सिबयो. नाथ महाराजांचं वर्णन बर का. हा कुंकू लावलं ज्ञानबोधाचं आणि काठी कशासाठी हातामध्ये घेतली कुत्रे हाकलण्यासाठी असते ना त्यांच्या. पण कुत्रे कोणचे ते गल्लीतले कुत्रे नाही बर का लोभी कुत्रे. लोभी कुत्रे कुठले 100 मिळाले हजारोची आशा हजारो मिळाले लाखोची आशा लाखो मिळाले करोडोची आशा. डांबर खाय पत्रे खाय घरकुल खाय संडास खाय गटार खाय रस्त्याचे रस्ते काही नाही खाऊन घेतली. हा अशा लोभी कुत्र्यांना हकलण्यासाठी भले तरी देव कासेची लंगोटी अन्नाठाळांच्या माती हनू काठी. ही काठी त्याच्यासाठी दिली आणि मोहाचे खड्डे आलेले समजण्यासाठी संत एकनाथ महाराज काठी हातामध्ये घेतात. सद्भाव भक्ती बोराटी धरली सिबयो. बुरगुंडाबाई तुला बुरगुंडाबाई बुरगुंडा होईन तुला बुरगुंडा होईन मला बी होईन तुला बी होईन आणि मला बी होईन. मला बी होईन तुला बी होईन मला बी होईन बुरगुंडाबाई तुला बुरगुंडाबाई गुरगुंडा होईन तुला गुरगुंडा होईन आणि बुरगुंडाबाई तुला बुरगुंडाबाई. गुरगुंडा होईन तुला गुरगुंडा हो होईन. ना बाबा ना तुला नाही तुला नाही. त्याला काय झालं घाम आला त्याला घाम. इकडे काही मामा लोक बसले इकडे काही मामा लोक बसले आणि हे सगळे 65 त्याचे मामा लोक आहेत आमच्या मंडळाचे. हा मामा लोक आणि त्या मामा लोकांच्या मांडीवर बसून त्याचं जावळ काढे. अरे वा तो मग? डाव साधला गड्या.
सोपं आहे का काय ते ना बाबा ना आजी इकडे पण आजी ती आता काय फोन पे करून राहिले आपल्याला फोन पे 7 पोरीच्या पाठीवर झालं 7 पोरीच्या 8 वाशिंगम 2 तुम्ही म्हणता एवढे पूर्वी होतच तस आता हम दोन हमारे दो हा मुलगा किंवा मुलगी मुलगा काय आणि मुलगी काय दोघेही समान कारण काय सांगू मी बरोबर का मुलापेक्षा मुलीला जास्त माया असते बर का हा काय सांगू मी लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही ग कुणाला काय सांगू मी लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही ग कुणाला काय सांगू लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही गुणाला काय सांगू लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही गुणाला जरी जरी वंशाचा मुलगा हे दिवा मुलगा जरी दिवा वंशाचा उद्धार करते कन्या दोन्ही कुळाचा उद्धार करते कन्या दोन्ही कुळाचा उद्धार करते कन्या दोन्ही कुळाचा मुलगा वंशाचा दिवा जरी असेल परंतु त्या दिव्यामध्ये मुलगी रूपी वात प्रज्वलित करणारी संसाराला उजेड देणारी ताई हिचं सुद्धा स्वागत करा बरोबर की नाही वंशाचा दिवा पण मुलगी सुद्धा महत्वाची आहे कारण 42 कुळाचा उद्धार करते ती कन्या मुलगा तरी एका कुळाचा करतो पण 42 कुळाचा उद्धार करते ती कन्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा कन्येला पहिला मान आमच्या वारकरी संप्रदायामध्ये दिलेला आहे आणि म्हणून मुलगा जरी दिव्या वंशाचा उद्धार करते कन्या दोन्ही कुळाचा उद्धार करते कन्या दोन्ही कुळाचा उद्धार करते कन्या दोन्ही कुळाचा खरं खोट हे सांगा तुम्ही खरं आहे की खोट खरं खोट हे विचारा मनाला खरं खोट हे विचारा मनाला लेकी वाणी माया नाही ग कुणाला काय सांगू मी लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही ग कुणाला काय सांगू लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही कोणाला काय सांगू लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही कोणाला आणि मुलगा सुद्धा तो प्रॉपर्टी वरती हक्क सांगत असतो पण मुलगी असून सुद्धा हक्क दावीत नाही तिचा हक्क असतो पण तरी ती दाखवत नाही मग मुलगी कशी आहे माहितीये का जशी जशी पूर्णाची पोळी सणाला जशी पूर्णाची पोळी सणाला लेकी वाणी माया नाही ग कुणाला काय सांगू मी लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही कोणाला काय सांगू लेकीच्या गुणाला लेकी वाणी माया नाही हो. कोणाला आजी आजी आजीकडे पायर भाऊ त्याला दिष्टाची मणी घातलेली इथं दिष्ट होती त्याला पण लईच किरकिर करता काय झालं का त्याला आडं घेतलं उभं घेतलं राय ना त्याला कुरकुऱ्याला पैसे द्याय ना कोणी मला सांगा माता भगिनी तुम्ही एवढ्या मोठ्या जास्त संख्येमध्ये आहे म्हणून तुमच्यासाठी खास प्रबोधन आहे पूर्वीच्या काळी आता एवढ्या आमच्या ज्येष्ठ आमच्या आजीबाई पुढे बसले मला सांगा पूर्वीच्या काळी जर लहान मुलगा जर रडायला लागलं आपण त्याला काय करायचो खायला काय द्यायचो दुधाचा काला किंवा गुळ किंवा शेंगदाणे असं छोटं असलं तर द्यायचो पण आता पोरग रडायला लागलं 5चा ठोकळा हातात जाई कुरकुरे घेऊन आणि पोरग कुरकुऱ्यासारखं झालं त्याचं पोषण होत नाही म्हणून आमचे संत एकनाथ महाराज सांगतात 4 युगाची काखी पोतणी अरे 4 युगाची काखी पोतणी दशावतार खेणे पर्वणी सोहम शब्द बोले चोखडे माझा शकून सांगे आवडी गे माय आवडीनं शकून ऐकून घे वेळ लागत असेल पण याच्यातून प्रबोधन आहे शकून
निर्गुण निराकार दादा. मामा मामा तुझ्या पप्पाला जुळे होते, कारण त्यांनी जुळे 10,000 रुपये दिलेत. वा 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 वा, धन्यवाद. जुळे म्हणजे कैला वाटला असं पोर का काय. दादा चांगला आहे, दादा असंच फिरून ये तू जर शिक. काढा फोन पे. आत्या बरं जाऊ दे, ते काही बाकीचं खायला नका कधी आहे ना, पण एखादा आजीनी पापा तरी घेऊन जायचा. उठा बरं, कोण पापा घेतं याचं. 7 पुरीच्या पाठीवर झालंय. पापा घ्या, चला शूटिंग मध्ये आता तुम्ही. नो बाबा नो 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 नो. सर्दी झाली त्याला, सर्दी. ना बाबा ना ना. काय झालं रे भाऊ? आड घेतलं, उभं घेतलं, राय ना. पाय ना काय झालं त्याला, काय झालंय काय त्याला? रडत आहे लई. रडत आहे. रुमाल ऐक, कोणाचा रुमाल? मामाकडे एखादा रुमाल हा मामाकडे. आण रे भाऊ, तुझ्याकडे दिसतोय पुढ. आण घे. चो 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 भाऊ. आला. या 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 गोविंदा, या 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 या. पो. दीदी आली. वा, ऐशी कन्या द्यावी बाई. बरी दीदी इकडे ना. बघा, अशी कन्या द्यावी बाई, जशी मीरा मुक्ताबाई, जशी मीरा मुक्ताबाई. मीरा मुक्ताबाई, ऐसी मीरा मुक्ताबाई. राजमाता जिजाऊ माई, जिजाबाई, माझी अहिल्या माई, माझी अहिल्याबाई. अशी कन्या द्यावी बाई, जशी मीरा मुक्ताबाई, जशी सावित्री बाई, जशी मीरा मुक्ताबाई. जशी सावित्रीबाई, जशी मीरा मुक्ताबाई, जशी सावित्रीबाई, जशी हो अहिल्याबाई. दुतल्या लाईन भाऊ. कारण कसं आहे, व्हायरल इन्फेक्शन चालू आहे सध्या. आता या बर पुढे बड्डेला आल्या तर आताच दिसल्या. बड्डेला आलत्या ना आता ड्रेस घेऊन, ड्रेस. या जरा आजी ना आताचा पापा घ्या एक जरा. चांगला घ्या गोडवानी. कॅमेऱ्याकडे पहा मला. कॅमेराकडे तिकडे पहा, गोडवानी घ्या चांगला. हळूच मान आवठं. मानावट. अयो अयो नो बाबा ना. आजी 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 द्या इकडं. अवघडत आहे ते पोरग, ते राहत नाही कोणाकडे तसं. ना बाबा ना ना. आजी आजी नो बाबा ना. बाय कर रे भाऊ आजीला. हा वाडगे अम्माय. हा घ्या आत्या घ्या. आत्यानेच नाव ठेवलेलं आहे त्याचं. क्रॅक जॅक बिस्किटला दिले ना 10 रुपये. पपी घ्या ना त्याची. निघला फोटो, द्या इकडं. बाबा आत्या, आपल्या आत्या. न बाबा न ना. असं तुम्ही आम्ही खेळी मिळून गदारुळी आनंद. हे भारुड आहे नाथांचं. सगळ्यांनी याचा आनंद घेतला पाहिजे. तेव्हा या हृदयाची त्या हृदयाला कळत असतं. बरोबर की नाही भाऊ? धुतल्याला ना रुमाल, त्याचं काय झालं बरं का मनाळ महाराज, काय म्हणता? ते माझ्या खाण्यापिण्याची टायमिंग बदलत येत. बरं ते. फिरतीवर असल्यामुळं हा. टायमिंग बदलत येत. बरोबर. मूडशी बिडशीत नाही झाली. पाय ना पाय ना हा पाय ना काय झालं त्याला. भाऊ लय वेळचं चाललंय तो. पाय बरं. हा बाई काय किरकिर करते. अरे काय झालं रे? नुसतं शेंगदाण्याचं पिठलं जी. झिरक झिरक झिरकच नुसतं. हागीच घेतले नाही काय नाही. आता कुठं पाहता? नाही. पाणी पाहता का काय पाहता? घेऊ भागून. हा बाई लाल जरच झालंय ते सकाळपासून. लावण्या भरेल्या काय सगळ्या. हे हे पवटीच धरी ना ते. थांबव त्याला लांबलं तर गुळी दे एवढी. झालंय धर. हळदीचे डाग पडले हळदीचे. मामा मामाकडे कस पाहते रे. मामा 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 हसायला लागला हसायला लागला. हसायला लागला. हसत आहे ऐका. विनोदाचा भाग सोडून द्या माझ्या माता भगिनीओ. असं जर 6 महिन्याचं बाळ असलं ते रंगत जायला लागलं आणि सगळे जेवण करायला जर बसले सगळे कुटुंबातले, तेवढ्यात बाळ रंगत रंगत आलं. आणि त्याने जर बरोबर सगळ्यांच्या मध्ये जर शी केली तर पोराचा बाप कस करतो, ऐ उचल 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 उचल. लगेच असं ताट असतं समोर, इकडे घेऊन जेवतो. पण आईला केळस येत नाही. ती काय करते, तसंच जेवणाचा खरका ठाक तसंच ताट लुटून देते.
त्याला असं बगलेमध्ये घेते, बाहेर जाते, नळावर जाते, कंबर धुते आणि पुन्हा आणून खेळायला सोडते आणि पुन्हा हात धुवून जेवायला बसते. तिला आई म्हणतात. मग मला सांगा, नेमकं आईनं लहानाचं मोठं केलं, धुतलं पुसलं, लहानाचं मोठं केलं. मग मोठ्यापणी जेव्हा आपल्याला गरज होती आई वडिलांनी आपल्याला सांभाळलं. मग मोठ्यापणी आई वडील म्हातारे झाल्यानंतर त्यांना आपली गरज असते. मग आपल्याला नेमकं होतंय काय बाबांनो? म्हणून आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. प्रत्येक धर्माने आम्हाला नीती शिकवलं. नीती म्हणजे धर्म आणि अनीती म्हणजे अधर्म वय. त्यांना खरी गरज आहे. आणि कुठल्याही पुढाऱ्याचे किंवा कुणाचे वाढदिवस करण्यापेक्षा एक लक्षामध्ये घ्या माझ्या तरुण भावांनो, ज्यांनी तुम्हाला घडवलं, लहानाचं मोठं केलं आणि एक स्वप्न पाहिलं तुमच्यासाठी चांगलं, त्या आई वडिलांचे वाढदिवस साजरे करा. आशीर्वाद आणि भगवंताचा तुम्हाला या ठिकाणी मिळेल. मग हे करणं आम्हाला गरज आहे. म्हणून चार युगाची काखी पोतणी, दशावतार खेळे पर्वणी, सोहम शब्द बोले चोखणे, माझं शकून सांगे आवडी गी माय, निर्गुण निराकार दादा आणि माहूर माझे गाव. हे भारूड पूर्ण ऐकायचं असलं ना, YouTube वरती फक्त टाकायचं DD सह्याद्री हमीद सय्यद. 3 भाग आहे लोकभजनचे, तुम्हाला ऐकायला मिळाले. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, शकून सांगावया आले माई माझे नाव, शकून सांगावया आले माई माझे नाव, शकून सांगा वयाले यमाई माझे नाव, शकून सांगा वयाले यमाई माझे नाव. तय नगरी वसती केली मी तरी आले एक भावे, आईसा माझा शकून दादा जरा चित्त देवोनी ऐकावे. नाथांनी त्या काळामध्ये वर्णन केलेलं आहे बरं का. जसं मी आता त्या बाळाला म्हटलं ना, 2 जुळे म्हणजे काय? अध्यात्म आणि विज्ञान. हे जग, हे पृथ्वी कशी निर्माण झाली विज्ञान सांगतं, बरोबर की नाही? गॉड पार्टिकल्स आमच्या शास्त्रज्ञांनी शोध लावला. ईश्वरीय कण आहेत. ही सृष्टी कशी निर्माण झालेली आहे त्याचा शोध लावला. ईश्वरीय कण देवाचं अस्तित्व आहेच. हे जग कसं निर्माण झालं हे विज्ञान सांगतं, पण का निर्माण झालं हे अध्यात्म आम्हाला सांगत असतं. म्हणून अध्यात्म आणि विज्ञान या नाण्याच्या 2 बाजू आहे. म्हणून ईश्वर आहेच. म्हणून आम्हाला संतांनी सुद्धा उपदेश केलाय, मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते. नाही बाबा आज इकडे पायर बजाशी. आता हे पुढे बसलेले भाऊ, आता किती वेळचे हे बसले, इकडे काही बसले. आता बघू यांचं जनरल नॉलेज काय. कुठल्या संताचा अभंग आहे ओळखायचा, बरोबर? लगेच वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. ज्याला येतं त्याने वरबोट करायचा. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी सुस्वर आळवी ती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पुढे बसलेले बाकीच्यांनी मोबाईल मध्ये गुगलवर टाकलं तोपर्यंत. कोणाचं आहे अभंग भाऊ? ज्ञानेश्वर महाराज. लई लेट बजरचं केव्हाच एवढं लेट आपण जीवनात असायचं नाही. क्षणाचा विलंब. जसा बटन टाकलं का लगेच बल्ब लागतो. टूप मक 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 करते टूप. तस टुपेसारखं नाही, बल्बासारखं. बटन टाकलं का पेटलं पाहिजे टूप. वेळ गेला, आता दुसरा ओळखायचं बरं का. वरबोट करायचं, कॉपी करायची नाही. ऐकूया. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुलवेचिता बहरू कळिया सियाला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. येत याला सांगितलं नाही का? बरं टाळ्या वाजा याच्यासाठी. पण थोडं लेट झालं बरं का. आता तिसरा. आता फक्त धून या ठिकाणी मी सादर करणार.
बघू किती जणाला ओळखता येते. बोट सगळ्यांनी ज्याला ज्याला येतं त्याने वर हात करायचा. हा फक्त धुन बर का. ला 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 रे ला 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 ला. बघा किती जण सायराट झाले आता. टाळ्या वाजवा एकदा यांच्या नावाने. म्हणून बाळांनो, तुम्हाला सुद्धा हे जनरल नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणून आता एक वळ म्हणतो त्याची पुढची पूर्ण करायच्या. इकडून तिकडं मारुती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा. इकडून तिकडं मारुती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा. काय हुशार पोर आहेत. महाराजांनी लय हुशार करून ठेवलं इकडे. महाराज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रबोधन करतात आणि त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही आज महाराष्ट्रामध्ये हे समाज प्रबोधनाचं काम करतोय. खरोखर हे आपल्या परिसराचं भूषण आहे. एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा, बाबांसाठी. धन्यवाद. म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ऐसे संत घेऊने भीमा तटी जाऊने भक्त पुंडली ग देखोने डोळा करकटेवर ठेवणे बेटे रोबे राहिले से बय बुरगुंडा वैन तुला बुरगुंडा वैन गुरगुंडा वैन तुला गुरगुंडा वैन मला बी वैन तुला बी वैन अन मला बी वैन मला बी वैन तुला बी वैन मला बी वैन तुला बुरगुंडा वैन गुरगुंडा वैन तुला हो. गुरगुंडा वैन. ऐसा शकून सांगितला ऐसा शकून सांगितला संती जय जयकार केला एका जनार्दनी आनंद झाला ऐसा शकून कुरकुला पाहुनी बयो बुरगुंडा वैन तुला बुरगुंडा वैन गुरगुंडा वैन तुला गुरगुंडा होईन. मला बी वैन तुला बी वैन अन मला बी वैन. मला बी वैन तुला बी वैन मला बी वैन. हो. भारूड संपलं पण तुम्ही माता भगिनी बसलेल्या आहेत बरं का. कुणाची पुण्य आहे बरं तुम्ही एवढ्या आता पुढे गेल्या. शिक्षण झालं तुमचं, गावाच्या सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत गेल्या. हा महिलांना विचारलं मी, आमच्या ताईंना कुणाची पुण्य आहे? सावित्रीबाई फुले. मग त्यांच्यासाठी 4 ओळी. कसं होतं पूर्वी? सार दुःखाचं दिवस आता गेलं ग बाई. सार दुःखाचं दिवस आता गेलं का नाही आजी? पहिलं कसं होतं? 2-2, 3-3 पाहिल्या सकाळी दळायचं, धुणं धुवायचं, सगळं वरोटा पाटा कसं होतं पहिलं. पण आता सगळं बदललं, अपडेट झाले आणि त्या प्रमाणात आजारही बदलली. भरपूर आजार तयार झाले. व्यायामच होत नाही ना. म्हणून सार दुःखाचं दिवस आता गेलं ग बाई. त्या सावित्रीबाईंनी आमचं भलं केलं ग बाई. त्या सावित्रीबाईंनी आमचं भलं केलं ग बाई. सावित्रीबाईनं आमचं भलं केलं ग बाई. सावित्रीबाईनं आमचं भलं केलं ग बाई. कसं होतं पूर्वी? अव कुठली शाळा कुठलं शिक्षण, हवं कुठली शाळा कुठलं शिक्षण, नशिबात होती चाकरी आणि उघड्यावरती जगत होतो. नव्हती स्त्रियांना नोकरी. होती का? चूल आणि मूल फक्त. नव्हती स्त्रियांना नोकरी. पण आता माझी ताई, लक्षपूर्वक ऐका, आता माझी ताई IAS ऑफिसर झाली ग बाई. आणि माझी ताई आता राष्ट्रपती झाली ग बाई. कुणामुळं? त्या सावित्रीबाईंनी आमचं भलं केलं ग बाई. त्या सावित्रीबाईंनी आमचं भलं केलं ग बाई. या सावित्रीबाईनं आमचं भलं केलं ग बाई. या सावित्रीबाईनं आमचं भलं केलं ग बाई. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. न बोलता वाजवल्या त्याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर शेवटचा पोवाडा धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला या ठिकाणी ऐकायचा आहे. कारण आपण आज बसलेला आहोत
पुण्याई आहेत त्या राजांची. त्या राजांच्यामुळं आज आपण या ठिकाणी हा नाम सप्ताह हा उत्सव या ठिकाणी सादर करतोय. आणि म्हणून भाविकांनो शेवटचा 10 मिनिटाचा भाग, कारण आपला वेळ तर झालेलाच आहे, पण तुमची ऐकण्याची जी क्षमता आहे ती चांगली आहे, त्यामुळं मी जास्त 10 मिनिटं पुढे वाढवलेला आहे, अर्धा तास जवळजवळ.